नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आहे 6 जुलै। आपण आज बघणार आहोत की सकाळच्या सुमारास कोणत्या ठिकाणी पाऊस चालू आहे, कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण पावसाचं असणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणच्या विभागापासून तर सकाळ सुमारास नाशिक या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या सकाळ सुमारास बघायला भेटणार आहे। तर त्याचबरोबर निफाड, वणी, सापुतारा या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे पावसाचं असणार आहे। त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटणार आहे। त्याचबरोबर वलसाड, वापी, तसेच खाडोली, डहाणू, जव्हार, पालघर, वाडा, वसई, विरार, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, नेरळ, मुंबई, खोपोली, पेण, अलिबाग, रोहा या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि पाऊस हा त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी जोरदार वारेसुद्धा या ठिकाणी बघायला भेटणार आहे। त्याचबरोबर रोहा, दिवागर, गोरेगाव, दापोली, प्रतापगड, खेड, तसेच गोरेगाव, चिपळूण, सातारा, रत्नागिरी, तसेच मगजान, राजापूर या ठिकाणी जो हा भाग दिसतो आहे आपल्याला पूर्ण, तर तो हा पूर्ण त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सकाळच्या सुमारास त्या ठिकाणी येत आहे। कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणी सुद्धा कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास त्या ठिकाणी बघायला भेटत आहे, पण वारे या ठिकाणी सुद्धा जोरदार असणार आहे। त्याच्या उलट जर बघितलं आपण की पुणे विभागामध्ये जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, तसेच पंढरपूर, सोलापूर, माहोळ, सांगोले, अकलूज, इंदापूर, कुर्डवाडी या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असलं तरी त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारास पडताना दिसणार नाही। मात्र त्या ठिकाणी आपल्याला हलकेसे वारे वातावरण दिसणार आहे। त्याचबरोबर शिरूर, राळेगाव, खाडा, जामखेड, तसेच श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, दौंड, शिरूर, अळकुटी, पाथर्डी या भागात कोणताही पाऊस पडणार नाही। वातावरण फक्त ढगाळ असणार आहे आणि हलके वारे वाहण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे। गेवराई, बीड, तसेच माजलगाव, काईज, तसेच तुम्ही जर संभाजीनगर भागात जर बघितलं तर संभाजीनगर, गंगापूर, पैठण, अंबड, जालना, तसेच श्रीरामपूर, राहुरी, घोडेगाव, भोगोर, वैजापूर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। मात्र कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही। तुम्ही जर येवला, कोपरगाव, वैजापूर, मनमाड, श्रीरामपूर, संगमनेर या ठिकाणी जर बघितलं, सिन्नर या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर निफाड, सिन्नर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। मनमाड, तसेच मालेगाव, सटाणा, धुळे, परोळा, अंमळनेर, एरंडल, जळगाव, चोपडा, तसेच साक्री, शिरपूर, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण ढगाळ जरी असलं तर त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारास पडताना दिसणार नाही। मात्र खंडवा, सेंदवा, तसेच धराणी, अकोट, अचलापूर, बुरहानपूर, तसेच अमरावती, अरवी, यवतमाळ, कर्जाना या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण ढगाळ असलं तरी काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी फक्त आपल्याला वातावरण ढगाळ दिसणार आहे, तर पाऊस कोणत्याही त्या ठिकाणी पडताना दिसणार नाही। नागपूर, उमरखेड, भंडारा, वर्धा, अरवी, अमरावती, मोकाना, वणी, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे। मात्र पाऊस कोणत्याही ठिकाणी पडणार नाही। चंद्रपूर, तसेच बल्लारपूर, राजुरा या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास हलका स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। त्याचबरोबर वाणी तुम्ही बघू शकता, वाणी, तसेच वाकडी, पुणे, रोई, यवतमाळ, हिंगणघाट, चेंबूर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे। पाऊस कोणताही त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही। नेर, रोई, तसेच काप, धरवा, डिग्रस या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार आहे। वाशिम, पुसद, नांदेड, आदिलाबाद, अकोला, जळगाव, संभाजीनगरचा भाग या ठिकाणी सुद्धा सकाळ सुमारास कोणताही पाऊस पडताना आपल्याला दिसणार नाही। आता आपण बघूया की दुपारच्या सुमारास त्या वातावरणामध्ये कोणता बदल होतोय की वातावरण तसं असणार आहे। तुम्ही 1च्या सुमारास बघू शकता की वातावरणामध्ये थोडासा चेंज होणार आहे। नागपूर विभागामध्ये बघितलं तर नागपूर, उमरखेड, मोकाना, वर्धा, अरवी, यवतमाळ, भंडारा, अकोटी, तसेच घोटी, गोंदिया, अचलापूर, अमरावती, यवतमाळ, कर्जाना या ठिकाणी दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मित्रांनो, चंद्रपूर विभागामध्ये सुद्धा आपल्याला चंद्रपूर, राजुरा,
मूल तसेच शिपूर, अहिरी तसेच उंतूर या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसत आहे। तसेच आदिलाबाद, आसिफाबाद, उमरखेड, पुसद या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास बघायला भेटतो आहे। नांदेड वगळता लातूर, बिदर, सिद्दीपेठ, बीड या ठिकाणी मात्र दुपारच्या सुमारासुद्धा कोणताही पाऊस पडणार नाही, वातावरण ढगाळ असणार आहे। पुणे भागात जर बघितलं तर पुणे, सातारा क्लोज तसेच पंढरपूर, बारामती, इंदापूर, सोलापूर, जेजुरी, दौंड, सासवड, फलटण तसेच लवासा या ठिकाणी मात्र दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला येत आहे मित्रांनो। तर ही झाली दुपारपर्यंतची अपडेट। दुपारच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एक अपडेट देणारच आहोत, पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।